हाय, आज आपण शिकणार आहोत मालवणी पद्धतीचं मटण. आणि यासाठी मी काय काय तयारी केली आहे हे तुम्हाला दाखवून घेते. प्रथम मी मटण 3 वेळा स्वच्छ धुतलं आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही बेसिक मसाले असतील ते मी वापरले आहेत. जसं की लाल तिखट, हळद, गरम मसाला, मटणाचा स्पेशल मसाला जे की मी बादशाहचे मसाले वापरले आहेत आणि ही फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट बनवून वापरली आहे. दही यासाठी घालायचं आहे कारण का मटणाला येणारा उग्र स्वास निघून जातो. जर तुम्हाला दही वापरायचं नसेल तर तुम्ही लिंबूही वापरू शकतात. आणि हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून मसाले ह्यात मुरू द्यायचे आहेत. साधारण अर्धा तास तरी ठेवायचे आहे. मी पाऊण तास तरी हे व्यवस्थित असंच ठेवते, त्यामुळे मसाला व्यवस्थित आतपर्यंत मटणाला लागतो. आणि तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही बादशाहचे मसाले ट्राय करून बघा, कारण का त्यानेही मटण खूप छान बनतं. मटणासाठी आपल्याला वाटप लागतं. त्यासाठी मी अर्धी वाटी खोबरं व्यवस्थित तेलावर भाजलं आहे. आणि कांदे मी 3 घेतले आहेत मध्यम आकाराचे, तेही चांगले ब्राऊन केले आहेत. अशा प्रकारे हे थंड करत साईडला ठेवले आहे. आता तेल गरम तापलं आहे, त्यामध्ये आधी तेजपत्ता आणि कढीपत्ता आणि हा मी कांदा चिरला आहे, साधारण 1.5 कांदा असेल. आणि त्यात हे मी काही बेसिक खडे मसाले ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात. त्यानंतर त्यात अद्रक लसूण पेस्ट गेली, हे मसाले गेले, लाल तिखट, गरम मसाला आणि चांगलं तेल सुटेपर्यंत आपण व्यवस्थित हे मसाले परतायचे आहेत. नंतर ह्या तेलातच कांद्यामध्ये आपण मटण घालायचं आहे जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं आणि व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे. एक ग्लासभर गरम पाणी व्यवस्थित तापवून त्यामध्ये मीठ घालून हे व्यवस्थित मटण शिजू द्यायचं आहे. जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर 5 शिट्यांमध्ये हे अगदी व्यवस्थित शिजतं. आणि अजिबात घाई करू नका, मटण व्यवस्थित शिजलं तरच त्याची चव चांगली लागते. त्यामुळे व्यवस्थित मटणाला शिजू द्या. आणि आता ह्यामध्ये मला आवडणारे ओले काजू मी ॲड केले आहेत. आणि मस्त ओले काजू ह्या मटणात घातल्यावर मटणाला तर टेस्ट मस्त येतेच, पण काजूही सोबत खायला मस्त लागतात. आणि खरं सांगू तर तुम्हाला एक गोष्ट मला ह्या व्हिडिओतून सांगावंसं वाटेल. लग्नाआधी ना कधी मी चिकन ना मटणला हात लावणारी मुलगी आज नवऱ्यासाठी नाहीच तर माझ्या लेकासाठी मटण करते आहे. कारण का एक वेळ मी लग्नानंतर चिकन तरी करत होते आणि पण मटण हे जेव्हा मला समजलं माझ्या मुलाला खूप आवडतं, तेव्हापासून मी खरंच मनापासून आणि आवडीने करते. हे जे कांदा खोबरं आपण भाजून घेतलेलं त्याचं वाटप आपण ह्यात ॲड केलं आहे. वाटप फ्रेश बनवून आपण जर ॲड केलं तर त्याची चव ही उत्तम येते. आणि तुम्हाला सांगते ही एक बेसिक टीप, जर तुम्हाला मटणात वरतून 1 चमचा तूप तुम्ही ॲड करून बघाच, त्याची चव कमाल येते, कमाल. आणि हा बादशाहचा मटण मसाला आहे, तोही तुम्ही ॲड करा जेव्हा मटण व्यवस्थित शिजेल. त्यानंतर मग तुम्ही हे मटण खाऊन बघा कसं होतं आहे. मटण मी चपाती आणि भातासोबतही मटण मस्त लागतं. नक्की ट्राय करा.